आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊया। पश्चिम महाराष्ट्रामधून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, खरं तर ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्राविषयी, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। मात्र विशेषतः सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्यापपर्यंत फोन आला नसल्याची माहिती आहे। काय नेमकं कारण आहे? अगदी बरोबर आहे विक्रांत। या संदर्भातली कारणं अद्यापही स्पष्ट जी आहेत ती झालेली नाहीत। मात्र अजूनही सस्पेन्स जो आहे तो कायम आहे का असे अनेकांसमोर प्रश्नचिन्ह आहे। कारण एकीकडे सोलापूरची जशी परिस्थिती तशीच या ठिकाणी कोल्हापूरमध्ये देखील ज्या भाजपनं खरं तर गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये कमळ देखील फुलवलं नव्हतं, त्याच भाजपचे 2 आमदार कमळावरती चिन्हावरती निवडून आलेले आहेत। आणि यावेळी देखील कोल्हापुरातल्या देखील काही आमदारांना या संदर्भातल्या शपथविधी संदर्भातला फोन जे तो आलेला नाही। निश्चितच आहेत नवीन आमदार आहेत। गतवेळी अमल महाडिक जे ते पराभव त्यांना पत्करावा लागला होता, पुन्हा एकदा ते निवडून या ठिकाणी आलेत। मात्र दुसरीकडे इचलकरंजीचा विचार केला तर त्या ठिकाणी आवाडे जे आहेत ते त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना या ठिकाणी जनतेने निवडलेले आहे। त्यामुळे निश्चितच या दोघांना देखील या ठिकाणी फोन नाही। मात्र दुसरीकडे आपण विचार केला तर शिवेंद्रराजे भोसले जे आहेत ते साताऱ्याचे, त्यांना मात्र या ठिकाणी मंत्रिपदाची लॉटरी यावेळी लागलेली आहे आणि त्यांना त्या संदर्भातला फोन देखील आलेला। त्यामुळं भाजपचं या संपूर्ण परिसरामध्ये काही प्रमाणात थोडं लक्ष कमी असल्याचंच जाणवते। कारण दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते त्यांना पुण्यातून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांना देखील त्या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी जी आहे ती दिली गेलेली आहे। मात्र दुसरीकडे आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विचार केला आणि शिंदेंच्या शिवसेनेचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून खरं तर कागलचे जे दुसऱ्यांदा खरं तर हॅट्रिक साधलेले हसन मुश्रीफ यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी जी आहे ती लागणार आहे। कारण त्यांना देखील या संदर्भातला फोन आहे। काल रात्रीच ते नागपूरमध्ये देखील पोहोचले। मात्र दुसरीकडं शिंदेंच्या शिवसेनेकडून कोल्हापुरातील राधानगरीचे हॅट्रिक साधलेले प्रकाश आंबेडकर यांना देखील मंत्रिपदाची आता संधी आहे। त्यांना फोन देखील आले, ते देखील आज दाखल झालेले। त्यामुळे निश्चितच आहे कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सातारा या भागांमध्ये भाजपच्या काही प्रमाणात मंत्रिपद त्या ठिकाणी कमी असली तर दुसरीकडं शिंदे शिवसेना असू दे आणि राष्ट्रवादी यांची संख्या मात्र त्या ठिकाणी अधिक असताना पाहायला मिळते। तर राष्ट्रवादीचं प्राबल्यच पश्चिम महाराष्ट्र समजलं जातं आणि त्याच अनुषंगाने अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मंत्रिपद देण्याची तयारी सुद्धा दर्शवताना पाहायला मिळतात। तर एकनाथ शिंदे स्वतः साताऱ्यातून असल्यामुळे, त्यांचं मूळ गाव साताऱ्यात असल्यामुळे त्यांचे नेते सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातले, अगदी शंभूराज देसाई त्यांच्या जवळचे नेते ते सुद्धा साताऱ्यातले आहेत। त्यामुळे ते सुद्धा पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या आकडेवारीतून आपल्याला हे स्पष्ट होत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।